आणि आता एक मोठी बातमी, अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची आता शक्यता, निरीक्षक म्हणून अमित शहा असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाजपचा विधिमंडळ गटनेताही निवडला जाणार आहे। शहा मुख्यमंत्री पदाच्या नावाचीच घोषणा करण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा स्वतः करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मोठी बातमी, भाजप विधिमंडळ गटनेताही निवडला जाणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप सध्या संपर्कात आहेत। प्रमोद, अमित शहा कधी येणार आहेत दौऱ्यावर, काय अधिक तपशील? तन्मय, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाचा गटनेता जो आहे तो उद्या निवडला जाऊ शकतो आणि त्यासाठी भाजपकडनं 2 ते 3 परीक्षकांची नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे। त्या परीक्षकांमध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील असू शकतात आणि ते निरीक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। भाजपची प्रथा असते तन्मय, जर बघायला गेलं तर विधिमंडळाच्या सगळ्या आमदारांना एकत्र बोलवलं जातं। त्या ठिकाणी भाजपच्या केंद्राकडनं 3 परीक्षकांची नियुक्ती केली जाते आणि त्या 3 परीक्षकांच्या नियुक्तीमध्ये ही बैठक जी आहे ती पार पडत असते। त्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती मिळते। अमित शहांच्या उपस्थितीमध्येच गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे आणि जो गटनेता असेल तोच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री असेल अशी देखील माहिती समोर येते। जी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येते त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे आणि त्याच वेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होऊ शकते। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येऊन गटनेत्याची निवड जी आहे ते करणार असल्याची माहिती मिळते। तन्मय, प्रमोद, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। शहा मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्याची शक्यता आहे।